जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवले। तलाठी हेमंत मुलाणेने नोंदी बदलल्या। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई तहसील कार्यालयातील तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या हेमंत मुलाणे यांचे अनेक घोटाळ्याचे धक्कादायक प्रकार आता पुढे येत आहेत। वाघोली गावातील सातबाराच्या सदरी 80 वर्षांच्या जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून त्यांचे नाव कमी करून त्याच्या वारसांऐवजी इतरांची नावे तलाठी हेमंत मुलाणे यांनी सातबारा सदरी नोंदवली आहेत। आपण यांना पाहताय हे सध्या वाघोली या ठिकाणी कार्यरत असलेले तलाठी हेमंत मुलाणे हे आहेत। याच हेमंत मुलाणे यांनी एका जिवंत व्यक्तीला मयत दाखवून सातबारा सदरी असलेल्या त्याच्या नावाच्या नोंदी बेकायदेशीरपणे बदलल्या आहेत। या संदर्भात नेमका तपशील पाहू। मौजे वाघोली या ठिकाणी जे तलाठी आहेत हेमंत मुलाणे यांनी या व्यक्ती आहेत भाऊ जगन्नाथ नाईक यांच्या नावावर असलेला जो सातबारा होता त्या सातबाऱ्यामध्ये चुकीची नावं नोंदवलेली आहेत आणि चुकीची नावं नोंदवताना हे जिवंत असताना हे मयत आहेत असं दाखवून दुसऱ्या मयत व्यक्तीचं प्रमाणपत्र त्या कागदपत्रामध्ये जोडून हेमंत मुलाने या तलाट्याने यांचं नाव यांच्या सातबाऱ्यावरून कमी केलंय आणि यांचं नाव कमी करत असताना इतर चुकीची 4 नावं त्या ठिकाणी घुसवलेली आहेत। यापूर्वी या ठिकाणी एक तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याबद्दल एक मोठी विश्वासार्हता होती। आता या वसईच्या हरित पट्ट्यामध्ये दलालांचा सुळसुळाट आहे, परंतु आता दलालांची जागा तलाट्याने घेतलेली आहे आणि अशी परिस्थिती या वाघोली गावात उभी राहिली आहे। हेमंत मुलाने या वाघोली तलाठी सज्जाचे तलाठी म्हणून सध्या काम करतायत। यांची एकूण पार्श्वभूमी वादातीत आहे। आधी यापूर्वी ते जुचंद्र या ठिकाणी कार्यरत असताना एका मयत व्यक्तीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांची नावं नोंदवून त्यांचे वारस नोंदवून चुकीचा फेरफार त्यांनी टाकलाय आणि तसंच प्रकरण आता वाघोलीत घडलंय। आता हे भाऊ नाईक यांनी वसई तहसीलदारांकडे एक स्वतः तक्रारी अर्ज दिलाय की हे जिवंत असताना यांच्या जागावर दुसरा मयत व्यक्तीचं प्रमाणपत्र घेऊन यांचं नाव सातबाऱ्यावर कमी करून यांचं नाव कमी करत असताना इतर चुकीची नावं त्या ठिकाणी घुसवलेली आहेत। आता हे मयत झाले, मयत झाल्यानंतर यांच्या कुटुंबियांची नावं पुढे येणं अपेक्षित होती, म्हणजे चुकीच्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला स्वीकारून त्यांची वारस नोंद जी आहे ती सुद्धा चुकीची केलेली आहे। म्हणजे हेमंत मुलाने हे कसं हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक यांना यांच्या जमिनीच्या हक्कातून कसे बेदखल करतायत हे चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं। आता यांचं काय मत आहे हे काय म्हणतात आपण ऐकू। भाऊ जगन्नाथ नाईक, वय आहे 80। कुठची आपली जमीन आहे ज्या जमिनीच्या सातबाऱ्यावर? वाघोली सातबाऱ्यामध्ये ही जमीन आहे ती आमची नाळ्या मौजे याच्या जवळ आहे, अक्करवाडी। आता यांनी यांच्या जमिनीचा तपशील सांगितलेला आहे आणि हे प्रत्यक्ष जिवंत आहेत याचाही तपशील आता आपण पाहत आहे। तक्रार अर्ज तुम्ही स्वतः केला? स्वतः यांनी स्वतः तक्रार अर्ज केलेला आहे। म्हणजे वसईतल्या महसूल खात्यामध्ये काम करणाऱ्या हेमंत मुलाटने या तलाट्याने किती अक्षम्य अशी चूक या ठिकाणी केलेली आहे। आता चूक म्हणता येणार नाही, हा कट आहे, कारण चुकून यांचं नाव हे मृत्यू झालेत असं चुकीचं यांचं मृत्यू प्रमाणपत्र स्वीकारून जर केलं तर यांचे खरे वारस यांच्या ठिकाणी नोंदवायला पाहिजे होते। यांचं नाव कमी करताना इतर 4 चुकीची नावं मुलाने यांनी घुसवलेली आहेत। यांचं आता असं म्हणणं आहे यांचं नाव सातबाऱ्यावरून कमी केल्याप्रकरणी तहसीलदार वसई यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। हेमंत मुलाने यांनी कोणती कागदपत्र स्वीकारली, कोणती कागदपत्र कशी तपासली, याने काय खात्री करून घेतली आणि कोणत्या कागदपत्राच्या आधारे यांचं नाव यांच्या सातबाऱ्यावरून हे मयत आहेत असं समजून कमी केलं। आता यांचं नाव सातबाऱ्यावरून कमी करताना दुसऱ्या व्यक्तींची 4 नावं कशी घुसवली, त्याच्यासाठी कोणती कागदपत्र त्यांनी पाहिली, हा सगळा भाग तपासाचा आहे। याच्यात महसूल खात्याचे तहसीलदार, वसईचे प्रांत अधिकारी काय तपास करतात आणि आधीच या हेमंत मुलाने यांच्या बाबतीत वसईतील तहसीलदारांकडे प्रचंड तक्रारी असताना इतकं गंभीर प्रकरण महसूल खात्याच्या समोर आल्यानंतर
वसईचे तहसीलदार प्रांत हेमंत मुलाने यांच्या बाबतीत पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कोकण भवनचे कोकण आयुक्त यांच्याकडे काय अहवाल पाठवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हेमंत मुलाने यांनी कशा प्रकारे 80 वर्षांच्या शेतकऱ्याला मयत दाखवून त्याचं सातबाऱ्यावरील नाव कमी केलं हा तपशील आपण पाहिला. आता मॅकेन्झी डाबरे हे सामाजिक कार्यकर्ते या संदर्भात काय बोलतात तो तपशील पाहू. नमस्कार, मी मॅकेन्झी डाबरे. वसई तालुक्यातील पर्यावरण आणि भूमिपुत्रांचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. वसई पूर्वेतील जुचंद्र, ससूनवघर, कामन, बाफाने, अगदी पूर्व पट्ट्यातील सोबत आमच्या पश्चिम पट्ट्यातील विविध गावामध्ये पर्यावरण खास करून वेटलँड आणि मँग्रोवचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही कार्य करीत असतो. आणि अशाच वेळेला लक्षात आलं की पूर्वपट्टीमध्ये जुचंद्र, बाफाने, ससूनवघर, पोपन या भागामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र कापून पाणथळ जागेत जो भराव करण्यात आलेला आहे त्यामध्ये महसूल अधिकारी मोठ्या प्रमाणात गुंतलेले आहेत. आणि त्यापैकी एक म्हणजे मुलाने नावाचे त्यावेळेचे जुचंद्रचे जे तलाठी होते त्यांनी त्यांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मँग्रोव्ज कापून भराव टाकल्याचे प्रकार चालू असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं जाणीवपूर्वक. आणि त्यामुळे आपण बघतोय की आज हवे तर बुडतोय परंतु तिकडल्या पूर्ण पर्यावरणाची हानी झालेली आहे. आणि आता एक मोठं शॉकिंग प्रकरण आमच्यासमोर जे आलं ते म्हणजे भाऊ जगन्नाथ नाईक हे 80 वर्षाचे गृहस्थ जे वाघोलीत राहतात ते जिवंत असताना त्यांना मयत दाखवून त्यांच्या वारसाच्या याच्यावर स्वतःचे वारस न टाकता, त्यांच्या घरचे वारस न टाकता इतर कोणाची तरी नाव टाकून या भाऊ जगन्नाथ नाईक यांना मयत दाखवण्यात आलं. आणि ते तर जिवंत आहेत आणि त्यांच्या नावावर दुसऱ्याच भलत्या लोकांची नावं जी आहेत ते चढवण्याचे प्रकार जो आहे, सातबारा चढवण्याचा प्रकार जो आहे तो मुलाने या तलाठ्याने केलेला आहे. म्हणून वसईतील महसूल प्रशासनाला आमची विनंतीच नाही तर आता सक्त ताकीद आहे की वसईकरांचा, वसईतील भूमिपुत्रांचा असा अंत पाहू नये. इकडले वेटलँड, इकडले पाणथळ जागा या तर नष्ट होत असताना आता इकडले जिवंत भूमिपुत्रालाच मारून त्यांच्या जमीन हडप करण्याचा जो काही प्रकार वसईत चाललेला आहे याची आम्ही कठोर निंदा करतो. मुलानीच्या या प्रकरणासंदर्भातले सगळे कागदपत्र आम्ही तहसीलदार प्रांतसाहेब यांना दिलेले आहेत आणि लवकरच अशा बेजबाबदार तलाठ्यावर कारवाई केली जाईल. आणि वसईतला महसूल प्रशासनातला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला कुठेतरी एक थांबवण्याचा प्रकार जो आहे तो आम्ही संघटनेच्या रूपाने करत आहोत. यापुढे तो अधिक तीव्र करायला लागेल असं या प्रकरणातून जाणवतं. धन्यवाद. तलाठी हेमंत मुलाने यांनी जो घोटाळा केला आहे त्या संदर्भात मॅकेन्झी डाबरे यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन प्रत्यक्ष तलाठी हेमंत मुलाने यांच्या विरोधात काय कारवाई होते हा तपशील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.